मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आम्हाला ऑल द ट्रॉफीज पाहतोय ते सर्व ट्रॉफीज वैकुंठवासी हरिभक्त पारायण हबप श्री महंत महानंददास काशीनाथ बाबा पाटील काल्हेरकर यांचे सुपुत्र श्री तुषार महानंद पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहेत, त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचे जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. कैलासवासी सुरेश बलिराम भंडारे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री मयूर सुरेश भंडारे यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण कुछ मीठा हो जाए जे नक्कीच गिफ्ट हॅम्पर पाहतोय, ज्यामध्ये चॉकलेट्स कॅडबरीज आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. कैलासवासी अनुबाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र शरद चंद्रकांत पाटील यांच्याकडून युविका एंटरप्राइजेस 70-70 ग्रुपचे आणि त्यांचंही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष धन्यवाद. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची सोय आम्हाला पुरवण्यात आलेले विनायक गोवर्धन पाटील यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. 5 दिवस उत्तम जेवणाची सोय पुरवणारे आमचे जेवणदाते राजेंद्र पाटील, मिथुनजी तारे, विनायकजी पाटील, योगेशजी पाटील आणि रमेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आजच्या रचनेमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू नक्कीच गेल्यानंतर बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल, कारण भद्रावती कालेर संघ आपल्याला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मॅजिक बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. कालीराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सतीश कालीराम म्हात्रे यांच्याकडून हे मॅजिक बॉक्स आपण पाहतोय. उद्या मात्र या मॅजिक बॉक्समध्ये चेंडू गेल्यानंतर बक्षिसांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल, कारण उद्या नक्कीच आयोजक संघ भद्रावती कालेर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर बोलूया आपण सामन्याकडे. जे बसून कार्यवली विपक्ष गावदेव भादुवाडा या दोन संघामधील सामना शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले यंदा जगमध्ये नंबर 1 वर रँक करत असलेल्या गावदेव भादुवाड संघाने आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले जबरदस्त कार्यवली या संघाला. यावेळी मात्र चेंडूला ऑन साईडला टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करेल, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. नक्कीच चांगला प्रयत्न तिथे
खरं तर चौकार नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. मग ते एकेरी धावणे अकाउंट ओपन होतंय जयप्रजन कारिवले या संघाचं. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय आणि पहिले षटक मार्गस्थ आहे. प्रल्हाद नाईक पहिले षटकांसाठी आलेले बादवडे या संघाकडून. यावेळी मात्र फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. येस, जादूगर कैलास सेफ हँड विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय झेलबादच्या रूपाने जयप्रजन कारिवले या संघाला. वॉट अ कॅच, रनिंग झेल आणि फलंदाज फेल. कौतुक करावं लागेल कैलास नाईक. नक्कीच अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. जवळजवळ आपण पाहतो डीप मधून चेंडू झेपावला होता. हे दृश्य आपण पाहू शकता. चंद्र हे दृश्य आमच्या कॅमेरामॅनने टिपलेले आहे. हे आपण पाहू शकता. नक्कीच चंद्राच्या साक्षीने चंद्र हे साक्षीला हे गाण्याची आठवण नक्कीच होत आहे. केंद्रीय मंत्री चषक आपण पाहतोय आणि केंद्रीय मंत्री चषकाला चंद्र हे साक्षीला असे आपण म्हणू शकतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. चांगला झेल आपण पाहिला होता. कैलास नाईक सेफ फॅन आपल्याला पाहायला मिळाले होते. नवीन फलंदाज कुंदन पाटील आलेला आहे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड फटका केलेला आहे. कैलास प्रयत्न करेल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी पूर्णपणे झोकून देताना 100% 100% देताना आपण पाहतोय कैलास नाईक याला. नक्कीच रवींद्र तरेसर कैलास नाईक याचा प्रोत्साहन वाढवत आहेत. क्या बात है जादू हे शब्द त्यांच्या मुखातून वारंवार येत आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका. यावेळी मात्र प्रयत्न करेल मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्नांची पराकाष्ठा चेंडू निघून जातोय सीमापार. वन बॉल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या 4ने वाढून होते. धावपलेकावर 6 धावा. पहिली षटक मार्गस्थ आहे. प्रल्हाद नाईक गावदेवी भादोड संघाकडून पहिल्या षटकात आलतोय. 6 चषकांसह यंदा जंगामध्ये गावदेवी भादोड संघ नंबर 1 वर रँक करत आहे. आपकी बार 40+ क्रिकेटमध्ये गावदेवी भादोड के सरकार. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलेकावर 6 धावा. जबरदस्त कार्य विपक्ष गावदेवी भादोड या दोन संघांमधील आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपण पाहतोय. यावेळी मात्र लॉफ्ट चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जाईल. लॉंग रिझन मधून सीमा पार पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय हा षटकार. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट फटका. फलंदाज संजय पाटील याच्या बॅटमधून धावसंख्या 6ने वाढून होते. ते धावपलेकर 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अर्धा डझन चेंडूमध्ये 1 डझन धावा जबरदस्त कार्य संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडूमध्ये 12 धावा. मात्र एक फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. भारत पाटील ज्याला खाते ओढण्याची संधी मिळाली नव्हती 0वर बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. संजय पाटील आणि कुंदन पाटील जोडी मैदानामध्ये.
दोन्ही संघ नामांकित नावाजलेले मातेबर संघ आहेत. जेव्हा संघ कारिवली संघ पूर्णपणे प्रयत्न करेल. नक्कीच कारिवली संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, जेवढा महत्त्वाचा गावदेव भादवड संघासाठी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर जादूगर कैलास नाईक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने कॅच ऑफ द मॅच नक्कीच या इनिंगमध्ये पकडला होता. जवळजवळ अशक्यपर्यंत झेल शक्य करून दाखवला होता. आणि तोच आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. मुंडेरे एन करून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. सामना करेल फलंदाज कुंदन पाटील. यायला मात्र विकेट टू विकेट चेंडू आणि इथे मात्र 5 चुबाने फलंदाज बाद. कुंदन पाटील याला परतावं लागेल डगोच्या आश्रयाला. योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर का निर्णय या स्प्राईट जितना ही क्लिअर आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल पंचांचं, ज्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय कारण बरोबर चेंडू एष्ट्यानं जाऊन धडकला असता. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे कुंदन पाटील. नवीन फलंदाज संदीप पाटील आता मात्र खेळपट्टीवर येतोय. 2 फलंदाज बाद झालेले. धावसंख्या 12 स्थिर आहे धावफलकावर. कैलास नाईक यांनी पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. बिग विकेट. नक्कीच कुंदन याच्यावर पहिल्याच चेंडूवर बंधन आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळी अगदी चेंडूच्या बॅरेटनुसार हा फटका केलेला आहे. कव्हर रिझर्वमध्ये डीप कव्हरला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग भेटून विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 नवीन कारिवली संघाची धावसंख्या वाढून होती आपल्याकडे 14 धावा. धावसंख्या 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना गावदेव भादवड संघाकडून कैलास नाईक दुसऱ्या षटकात आलतोय. जादूगर कैलास गोलंदाजी मार्कवर मुंडरेंकडून वालताना. यावेळी मात्र लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे का नाही पाहावं लागेल. एक धाव फलंदाज पूर्ण कर. नशिबाची साथ खरं तर फलंदाजाला लाभते. नक्कीच कदाचित बेल्स खाली पडलेली नाही. क्या बात आहे. नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. डायरेक्ट निशाणा साधला गेला होता, मात्र सुदैव बेल्स पडली नाही. नशिबीची साथ नक्कीच पाहतोय आपण फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभते. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. येस, हा निशाणा साधला गेला होता, मात्र नशीब आपण पाहतोय या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. दुसरं षटक मार्गस आहे कैलास नाईक मुंडेऱ्यांकडून पुन्हा एकदा वलताना. बॅकफुलला जाऊन चेंडूला टॅप करण्याचा खरं तर प्रयत्न होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावपलीकर 16 धावा. गावदेव भादवड विपक्षाच्या वजन कारिवली आजच्या दिवसामधील आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते.
केंद्रीय मंत्री चषक 2023चं हे दिमागदार आयोजन भद्रावती काल्हेर या मैदानावर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळीमध्ये गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. एकाच ॲक्शनमध्ये नक्कीच दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता जादूगर कैलास या गोलंदाजाकडे आहे. हळूहळू चेंडू हाताळण्यामध्ये नक्कीच हातखंड या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 16 धावा. कैलास नाईक दुसऱ्या षटकात आलतोय गावठी बादवड या संघाकडून. सामना फलंदाज संदीप पाटील. यावेळी मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र झेलपाच रूपाने विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा बसतोय ज्या वजन कार्यावले या संघाला आणि सेलिब्रेशन आपण पाहतोय जादूगर कैलास याचं. हे या स्पर्धेचे आयोजक आहेत संजय म्हात्रे. आता मध्ये गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळी मात्र चेंडूला कट केलेलं आहे. या फाउंड्रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार थेट हा चौकार. शॉर्ट वाईड आणि पनिश आपण पाहतोय थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि पनिश केलं होतं चेंडूला. स्केअर ऑफ द विकेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय पॉईंट रिझनमधून. केतन याच्या बॅटमधून हे 4 रन संजय याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नॉस्ट्रीटला केतन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 20. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू वेगाने निघून जातोय या इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना या चेंडूवर मात्र संजय म्हात्रे. गावदेव भादोड विपक्ष जयभजन कारिवली या दोन मातब्बर बल्हाड्डे नामांकित संघामधील हा सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र एष्ट्या खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सफल होत नाही. चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते संजय म्हात्रे जे चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाजी करताना खरं तर क्रिकेटमध्ये नक्कीच हे असायला हवं. फलंदाज जेही हालचाल करतोय ते ओळखणं खूप महत्त्वाचं असं आहे. फलंदाजी शारीरिक भाषा ओळखणं खूप महत्त्वाचं असतं.
यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला इथे मात्र गॅप आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. चौकारीने धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय जबरदस्त कारिवली संघ विपक्ष गावदेव भादोड या संघासमोर. तिसरं षटक मार्गस्थ या व्यापीडॅचच्या टोकाकडून तिसरं षटक संजय म्हात्रे हाताळतोय गावदेव भादोड संघाकडून. सामना करेल फलंदाज संजय पाटील. यायलो मात्र जमिनीला कधा चेंडू खेळलेला आहे. शतरक्षक तिथे आहे. चांगली शतरक्षण कव्हर रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव किक थ्रो. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धावपलकावर 25 धावा 25. सिल्वर जुबली धावसंख्या क्वार्टर सेंचुरी जबरदस्त कारिवली संघाची. संजय म्हात्रे राईट आर्म ओर द स्टंप. यायलो मात्र अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या डीप मिड ऑफ रिजनमध्ये. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण करून तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. केतन एक रनने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या एकेरी धावने वाढून होती. धावपलीकडे 26 धावा. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकात समाप्तीनंतर जबरदस्त कारिवली संघाची धावसंख्या 3 बाद 26 26 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. नक्कीच चंद्र आपण पाहू शकता. चंद्र आहे साक्षीला. हे दृश्य आमच्या कॅमेरेमॅनने टिपलेलं आहे. मास याने खास दृश्य टिपलेलं आहे. सध्या ऑपरेटर कॅमेरामॅन बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती धावपलीकडे 26 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय गावदेव भादोड संघाकडून. गोलंदाजी मार्कवर मुंडेरा यांकडून गोलंदाज शैलेश म्हात्रे. भावेश बार्शी नक्कीच हे कॅमेरामॅन आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम पोगाव. भावेश बार्शी मॅन फ्रॉम पोगाव ज्यांचा भरपूर वाढलेला आहे भाव. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमा बार हा चौकार. शकता डगआउट कारिवली संघाचं डगआउट्स आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्ष शैलेश म्हात्रे. यावेळी मात्र समोर केले अगदी 20 मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते. धावपलकावर धावा झळकल्या जात आहेत. ते 31 धावा 31. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे षटक गावदेव भादोड संघाकडून शैलेश म्हात्रे हाताळतोय. पहिले षटक प्रल्हाद नाईक. दुसरं षटक कैलास नाईक. तिसरं षटक संजय म्हात्रे.
याने हाताळलं होतं आणि शेवटच्या षटकांसाठी कैलाश मात्रे आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हलवार चेंडू हाताळला होता, अगदी चेंडूवर बोटेही फिरवली होती. नकल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्यात स्थिर आहे. धावपलकर 31 शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र इम्प्रेस फटका आपण पाहतोय. या टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. चौथा फलंदाज बाद होतोय जयभजन कारिवले या संघाचा. चार फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत आणि शेवटच्या षटकामधील 4 चेंडूच झालेले आहेत. अजून या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरी रजनी आणि तिसरी रजनीमधील ही शेवटची लढत आपण पाहतोय. गावदेव भादवाड विपक्ष जयभजन कारिवली या 2 संघामध्ये. भवेश बारशी यांना आपण बघतोय, मॅन फ्रॉम पोगाव, कॅमेरामॅन. अगदी बिझी शेड्यूल यांचंही पाहायला मिळते. पोगाव ज्यांचा नेहमीच वाढलेला असतोय भाव, भवेश बारशी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. प्रिन्स म्यूजचे नक्कीच पहिले कॅमेरामॅन म्हणून त्यांच्या नावावर विक्रम आहे. रवी गुलवी याच्या नक्कीच प्रिन्स म्यूज फॅमिलीचे पहिले कॅमेरामॅन म्हणून भावेश बारशी यांचं नेहमीच नाव घेतलं जाईल. यावेळी मात्र सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षण तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक मचिंद्र याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगले एफर्ट त्या तिथे पाहायला मिळालेले आपल्या संघासाठी महत्त्वाचे 2 धावा वाचवताना. मात्र 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावपलकर 34 धावा, 34. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौतीस धावा धावपलकर झलकल्या गेल्या. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडेल. यावेळी मात्र हो केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करताना गोलंदाज. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये जयभजन कारिवली संघाने आपल्या धावपलकर धावा झळकल्या त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदेव भादवड संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा संबंधित कक्षामधून आपण आवाज ऐकूया. म्हणजे सकाळी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल सर. तर तो टार्गेट इथं मात्र उभं केलेलं पाहतो की आपण 35 धावचं टार्गेट आहे. परत एकदा अतिशय चांगली बॉलिंग पहिली आपण गावदेव भादवड टीमच्या माध्यमातून आणि या मात्र पुश करतोय. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते 3 बिनबाद 3. 35 धावाचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. नंबर 1 वर रँक करणारा संघ पाहतोय आपण गावदेव भादवड विपक्ष जयभजन कारिवली. सज्ज होतोय. या पता स्वीपचा फटका पण इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फंबलिंग पाहायला मिळालं. ओ सरळ जर निशाणा लागला असता क्वचित इथं मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागला असता कैलास जादूगारला.
पण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. कैलास आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 4. हे पाहू शकता आपण खेळाडू कक्ष. खूप आनंदित वातावरण खेळाडू कक्षामध्ये, कारण की सुरुवात चांगली मिळाली. पाहतोय आपण 35 छोटंसं टार्गेट आहे. बिनबाद 4 अशी धावसंख्या पाहतोय आपण. केंद्रीय मंत्री चषक 2023 हा तिसरी रात्र पाहतोय आपण. याच पाहता लॉफ्टेड फटका उंच उंच उंच, पण लांबी कमी आहे. पण एका टप्प्याने चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला. ह्या खणखणीत चौकार. धावसंख्या 8 पाहतोय आपण. एक दमदार तुफानी सुरुवात गावदेवी भादोड टीमची. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र संधी होती. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरते ती बिनबाद 9. विजयची पायाभरणी खूप मजबूत करताना पाहतोय दोन्ही सलामीचे बॅटर. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. दोन्ही चांगले ऑलराऊंडर पाहतोय आपण भादोड टीमसाठी. फक्त एक बॅटरने चांगली बॅटिंग केली होती, तो म्हणजे संजय पाटील यांचा अपवाद जर वगळला तर बाकीच्या बॅटरनी निराश केली. राईट नंबर विकेट. पुढचा चेंडू फुलटॉसरा फटका पाहतोय. स्वीपचा फटका खाली क्षेत्रामध्ये स्कोरलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल चेंडू. सीमा पार आला. हा खणखणीत चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण, एक चांगली दमदार सुरुवात आहे. धावपल कवर आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 22 धावेची आवश्यकता असेल टीम भादवडला हा सामना जिंकण्यासाठी. निश्चित जर स्प्रे आणायचं आहे. हुकमी इक्का या टीमचा पाहतोय आणि दुखापत तेवढी गंभीर नसावी, कारण की एक चांगला खेळाडू पाहतोय आपण. हे पाहू शकता बंद्रामूर्ती कालेर आयोजक संघ उद्या त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण. आणि त्या टीमसोबत निश्चित मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे सर्वेसर्वा सुजित त्या पाटील साहेबांना सुद्धा ॲक्शनमध्ये उद्या आपण पाहणार आहोत बंद्रामूर्ती कालेर टीमच्या माध्यमातून. एक चांगली दमदार सुरुवात. 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये पाहतोय आता मात्र गोलंदाज दुरण त्या टोकाकडनं पाहतोय आपण. संजय पाटील.
संजय सज्ज होताना यावेळेस मात्र इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फायनली कडे चेंडू जातोय. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात एक सिंगल पडलाच नाही, कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या 14. 21 धावीची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भादोड टीमला. ज्या प्रकारे यावर्षीच्या हंगामामध्ये सुपर कामगिरी करताना नंबर 1चा हा ताज कापीज आहे आणि उच्च कोटीचे प्रदर्शन प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय आपण. टीमची पाठीराखी सुद्धा खूप जास्त संकटे सातत्याने टीमसोबत पाहतोय आपण. त्यामध्ये खास नरेश म्हात्रे साहेब मध्यरात्रीपर्यंत आपल्या टीमसोबत आहे. वाटतं की मंगेश पाटील सुद्धा असेल टीमसोबत. धावसंख्या पाहतोय आपण 14. फ्लिकचा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय आणि 2 धावा सहज कंप्लीट. टेक्निकली सुद्धा बॅटिंग करणारा बॅटर पाहतोय आपण. जसा चेंडू त्या प्रकारे प्रहार करतोय. मधल्या आणि या डाव्या स्टूचा चेंडू होता, फ्लिक केला फक्त मनगटी फटका आणि सहज 2 रन्स कंप्लीट करताना. माहीत आहे जादूगर की फार मोठी धावसंख्या नाही आहे. क्लास बॅटिंग करून सामना सहज जिंकू शकतो आपण, हे त्याला माहीत आहे. त्याच प्रकारे बॅटिंग करताना परत एकदा चांगला फटका, मनगटी फटका खाली क्षेत्रामध्ये ढकलून दिले चेंडूला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी करताना फंबलिंग. अजून 2 कंप्लीट करतोय. धावसंख्या पुढे सकते पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित 18. धावसंख्या 35चं टार्गेट आहे पाहतोय आपण. अजून सामना जिंकण्यासाठी मला वाटतं की इथून 17 धावीची आवश्यकता असेल. यास पाहता परत फ्लिकचा फटका, मनगटी फटकाचा चांगला वापर करतोय आणि 2-2 धावा करत मात्र विजयाकडे वाटचाल करतोय की काय. यावेळेस पात्र पंचाचा बोट आकाशाकडे. पहिला बॅटर बाद होतोय. पडलाच नाही, एक धावचीत होऊन परतीचा प्रवास करताना. उद्या ॲक्शनमध्ये निश्चित पाहणार आहोत. संतोष म्हात्रे, अरविंद मडवी सुद्धा पाहतोय की आपण बारीक लक्ष ठेवून आहे. मंगेश माळी साहेब त्याच्या समेत ऑल टीमचे मेंबर पाहतोय आपण. अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण. नियोजन खूप चांगलं. प्रत्येक खेळाडूला जेवणाची मेजवानी. यावेळेस पात्र अजून एक चांगला फटका आहे मेडिकेट क्षेत्राकडे आणि निश्चित 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सकते आता मात्र 21 सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावीची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल इथे मात्र कैलास जादूगर आणि लालचंद तरे चांगली जोडी परत पाहतो. आजच्या दिवसामध्ये लालचंद तरे यांनी चांगली बॅटिंग केली. या पहिल्या सामन्यामध्ये संतोष तरे यांनी 25 धावाची एक उपयुक्त खेळी साकारली होती, पण विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज ठरला होता सामनावीर. संघ अडचणीत असा मात्र क्रमांक 3 वर आला होता संतोष तरे आणि वाहवा केली होती रवी तरे सरांनी की चांगली बॅटिंग केली या सामन्यामध्ये. यावेळेस पात्र फक्त पुश केलंय. परत रणनीती दुसऱ्या धावीची असेल काय. यावेळेस पात्र धोकादायक ठरू शकतोय, पण नशीब आज जादूगरकडे आहे. या 2 धावींनी धावसंख्या 23. 12 धावीची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 12 असं एक सोपं समीकरण पाहतोय आपण. पूर्णपणे वर्चस्व सामन्यावर पाहिलं आपण गावदेवी भादोड टीमचं. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे. डीजे सतीश यांच्या माध्यमातून ऐकूया मधुर संगीत.
सातबाऱ्या मग कागदो पत्री गो माझ्या आईला नाव आहे सातबार माझ्या आईला पत्री गो या आईच्या या करा आई बारा चेंडूमध्ये 12 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना पाहतोय आपण. यास पात्र ड्राईव्ह केलंय ऑन साईडकडे पाहतोय आपण. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय आपण आणि परत त्या 2 धावा सहज कंप्लीट. चांगला तालमेल पाहिला आपण. धावसंख्या पाहतोय आपण 25. फक्त आणि फक्त 10 धावेची आवश्यकता असेल इथे मात्र सामना जिंकण्यासाठी. अपेक्षा होतो की सामना एक चांगला पाहायला मिळेल पण ती अपेक्षा साप खोटी ठरताना पाहतोय आपण. कारण की ज्या प्रकारे पहिले बॉलिंग त्यानंतर मात्र एक चांगली बॅटिंग भादोड टीमची पाहतोय आपण. याच पाहता फ्लॅटेड चेंडू बोट फिरली होती. गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आपण. 5ची दाद मागितली पण ती अपील इथं मात्र फेटाळून लावताना पाहतोय आमचे पंच सुनील म्हात्रे सर. भाऊ पाटील स्कोरले एक पंच. यस पात्र हा आडबॅटी फटका पाहतोय आपण काऊ कॉर्नरकडे. परत 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल. खूप चांगलं तालमेल पाहतोय आपण. विकेटमध्ये धावाच वेग खूप चांगलं पाहतोय आपण. धावसंख्या आता जर पहिले आपण या 2 धावेनी 27-8 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये पाहिलं आपण. गावदेवी भादवड टीमचं जल्लोष होताना भादवड टीमची पाठी राखी पाहतोय आपण. आठ धावेची आवश्यकता आहे आणि 9 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहतोय की बाकी अजून. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता. परत सफल झाला होता. चांगली बॉलिंग आता मात्र 2 चेंडूवर पाहतोय आपण. सलग 2 चेंडू निर्धाव. आठ चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. अजून एक चांगला चेंडू पण यावेळेस काय घडले पाहिजे. अगली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहावं लागेल. बॅटला चेंडू लागून गेला होता फाईन लेगकडे आणि एक सिंगल. 7 धावेची आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस क्लास आहे. फक्त टर्न केलंय खाली क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिले 2 धावेची मागणी करताना. फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता असेल आता मात्र अंतिम षटकामध्ये विजय साजरा करण्यासाठी. केंद्रीय मंत्री चषक 2023 ही तिसरी नाईट पाहतोय आपण. सज्ज होताना चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चित पाहतोय की आपण थोडीशी दुखापत जी झाली होती तर एक छोटासा ब्रेक जाऊया DJ सतीशकडे.
तर सज्ज होताना पाहतोय आपण अंतिम षटक चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. पहिला चेंडू मात्र स्टिअर केलाय, एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होते. 5 मध्ये 4 धावीची आवश्यकता असेल. अंतिम षटक मारा करते तो कुंदन. आज कुंदनचा खेळ इथं मात्र चांगला पाहायला मिळाला नाही. त्याचंच कारण आहे की थोडासा बॅकफुटलर हा संघ पाहतोय आपण. एक मजबूत विजयाकडे वाटचाल करताना परत पाहतोय आपण गावठी भादोड टीम तब्बल 9 विकेटनी तर मात्र विजय संपादन करेल काय. क्षेत्रक्षण जर पाहिलं आपण कुठल्या प्रकार परिवर्तन नाही आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता असेल. 2 धक्के द्यावे लागेल. 2 चेंडूवर तर वापसी करू शकेल कारिवली टीम. राऊंड द विकेट मारा करते कुंदन. समोर जादूगर कैलास चांगली बॅटिंग करताना. यास पात्र चांगला फटका आहे, नाजूक फटका, दिशा दिली. आता मात्र आउटफील्डमध्ये चेंडू फरार होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आले. इथं मात्र हा विजयी चौकार. सामना फिनिश केले. निश्चित आज मात्र निश्चित पाहतो की 37 राऊंड आहे आणि सामनावी ठरलाय. सामन्यातला खरा हिरो आमचे गुणलेखक कल्पेश आम्हाला माहिती देईल. आणि सामनावी ठरलाय तो कैलास जादूगर. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग. तर आपण मॅन ऑफ द मॅच जादूगर आपण लगेच यायचंय. तर पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे, स्वर्गीय सुरेश बळीराम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री मयूर सुरेश भोईर, सुरेश भंडारी साहेब यांच्या माध्यमातून. त्यानंतर कुछ मिठा हो जाए पाहतोय आपण हा बॉक्स स्वर्गीय अनुभई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आदरणीय शरद चंद्रकांत यांच्या माध्यमातून आकर्षक गिफ्ट टॅम्प पाहतोय आपण. युविका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पाहतोय आपण. त्यांच्या माध्यमातून हे गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केलंय. जादूगर तर आपण लगेच यायचे. जादूगर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं मात्र प्राप्त केले कैलास जादूगरांनी. हे पाहू शकता आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारलेला आहे. तर आजची नाईटीचं मात्र समाप्त त्याची घोषणा करतोय मी सुनील पवार. उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता परत भेटूया आपण. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.